छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघाची MIMची उमेदवार यांनी इलेक्शन कमिशनवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या समोरच पैसे वाटले गेले, बूथवर एंट्री करून बूथ कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आणि ते सगळे पुरावे मी मीडियाच्या समोर दाखवले. आणि इलेक्शन कमिशनचे जे काही प्रमुख अधिकारी आहेत, जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारीपासून ते काय ते बघू असं ते म्हणाले. या पद्धतीची कुठलीही तक्रार काल पूर्ण मतदान दिवसमध्ये आमची संपूर्ण FST SST आमचे सर्व अधिकारी आणि मी स्वतःसुद्धा फील्डवर फिरत होतो. कुठल्याही ठिकाणी अशा पैशा वाटपाच्या संदर्भामध्ये किंवा अशा पद्धतीचा काही प्रकार होतो या संदर्भात कुणीही तक्रार केली नाही, लेखी किंवा तोंडी केली नाही आहे. मी काल स्वतः जवळजवळ 25 मतदान केंद्रावर स्वतः जाऊन पाहणी केलेली आहे. काही गल्लीबोळामध्ये मी स्वतः फिरलो आहे. आपल्या शहरामधल्या अनेक लोकांकडे भारत निवडणूक आयोगाचा जो ॲप आहे C-Vigil तो ॲप आहे आणि त्या C-Vigil ॲपवर सुद्धा तक्रारी करण्याचं आम्ही वारंवार आवाहन केलेलं आहे. जर त्यांना असं वाटत होतं किंवा असं काही असेल तर त्यांनी त्यावेळेस तक्रार का केली नाही हा एक प्रश्न आहे. आज मला प्रसारमाध्यमातून समजलं की अशा पद्धतीचे काही आरोप मान्यवरांनी केलेले आहेत आणि त्यांनी आमच्याकडे दिलेलं आहे असं त्याच्यात निदर्शनास आलेलं आहे. जर त्यांनी काही दिलं असेल आमच्या आचारसंहिता कक्षाकडे किंवा निवडणूक विभागाकडे तर त्याची निश्चित छाननी केली जाईल. परंतु मी स्पष्टपणे आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की असा प्रकार कुठेही शहरामध्ये झालेला नाही आहे. आमची संपूर्ण यंत्रणा सतर्क होती. 18, 19 आणि 20 हे 3 दिवस आम्ही जास्तीच्या टीम गठीत केल्या होत्या. डे नाईट ते फिरत होते आणि छोटी मोठी जरी टेलिफोनिक जरी काही तक्रार आली, कुठं संशयास्पद जरी असल्याच्या काही बातम्या आल्या किंवा कोणी फोन केला तर आम्ही विदिन 10 to 15 मिनिट त्या ठिकाणी जाऊन आम्ही शहानिशा केलेली आहे. मला आपल्याला स्पष्ट सांगितलं पाहिजेत, माझ्यासमोरच आहे त्या C-Vigil ॲपच्या ज्या तक्रारी आहेत या सर्व तक्रारीचा जर गोषवारा बघितला, मी आत्ताच गोषवारा काढला होता प्रेस कॉन्फरन्ससाठी, यामध्ये सर्व तक्रारीच्या अनुषंगानं पैसे वाटपाचे पूर्ण आचारसंहितेच्या काळामध्ये फक्त 4% तक्रारी आल्या होत्या आणि त्याही तपासणीनंतर बोगस असल्याच्या आढळल्या. 61% तक्रारी ह्या पोस्टर, बॅनर, कार्यक्रम याच्या संदर्भामधल्या होत्या आणि इतर तक्रारी 19% होत्या, ज्या की मिरवणुकीला परवानगी आहे नाही आहे, पोस्टर लावलं, रस्त्यात हे केलं ते केलं संदर्भातल्या होत्या. जर इतकं पब्लिक आपला अलर्ट आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून इतर माध्यमातून तक्रार करण्याच्या सुविधा आम्ही उपलब्ध करून दिल्या होत्या. जर कुठं असं प्रकार घडत असला तर कुणीही तक्रार केली असती आणि त्याची आम्ही दखल घेतली असती, परंतु असं काही झालेलं नाही आहे. त्यामुळं आम्ही स्पष्टपणे आपल्या निदर्शनास आणून देतो की या सर्व शहरामध्ये आपल्या जी मतदान प्रक्रिया झालेली आहे ती अतिशय पारदर्शक झालेली आहे. कुणालाही मतदानापासून वंचित ठेवता आता कुणाचा प्रयत्न केला गेलेला नाही आहे. आणि काल मतदान प्रक्रिया होत असताना वेबकास्टिंगच्या माध्यमातून आपण शहरातले 100% मतदान केंद्र वेबकास्टिंगच्या माध्यमात घेतले होते आणि त्याचं मॉनिटरिंग इथं मी स्वतः करत होतो. मतदान केंद्राच्या बाहेर ठिकाणी 1-2 ठिकाणी काही वाद झाले, वादावादी झाली, त्या संदर्भात पोलिसांनी तातडीनं कारवाई केलेली आहे. स्वतः पोलीस आयुक्त सर फिरत होते. बाहेर काय छोट्या मोठ्या चुटपुट घटना घडल्यात त्याच्याबद्दल आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत. पूर्ण एकंदरीत 11 गुन्हे CP आणि SP एरियामध्ये झालेले आहेत. जिथं कुठं काही असे प्रकार झाले त्याची नोंद पोलीस विभागाने सिरियसली घेतलेली आहे आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. सर, त्यांनी असं सांगितलं की मी पुरावे सादर करतोय की जे पैसे वाटतायत, गोंधळ झाला आहे ते दाखवले आणि ते म्हणलं की तो पुरावा आहे. नाही, तो आमच्यापर्यंत काय आणखी आलेला नाही आहे. जर त्याने दाखल केला असेल तर आम्ही त्याची शहानिशा करू. परंतु आता जेव्हा वाटप करताना त्यांच्याकडे पुरावा होता तेव्हा का दाखल केला नाही हा एक विषय आहे आणि कशासाठी त्यांनी दाखल केला नाही, का दाखल केला नाही आणि आता दाखल केला त्याच्यामध्ये काय रेकॉर्डिंग आहे, नेमकं कुठलं रेकॉर्डिंग आहे. मागच्या लोकसभेच्या वेळेस अनेक असे जुने कुठले तरी रेकॉर्डिंग दाखवून लोकांच्या मनामध्ये सबरण निर्माण करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला होता. तिकडे तेलंगणा, साऊथ इंडियामधल्या कुठल्या तरी मतदान केंद्रावरचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. कालही काही उपद्रवी लोकांनी कुठंतरी मोबाईल घेऊन गेला म्हणून व्हिडिओ व्हायरल केले होते मतदान केंद्रामध्ये, पण तपासणी अंती असं काही झालेलं नाही आढळलं. आणि आम्ही केंद्राध्यक्षांशी चर्चा केलेली आहे पूर्वमधल्या अनेक ठिकाणच्या जिथं शंका लोकांनी उपस्थित केली होती. तिथं कुठेही मतदान प्रक्रियेमध्ये 1 मिनिटसुद्धा बाधा निर्माण झालेला नाही आहे. जसं सकाळी मतदान सुरू झालं त्याच शांततेत आणि त्याच पारदर्शकपणे संध्याकाळपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. त्यांची पुरावे, त्यांचं निवेदन, त्याची तक्रार आल्यानंतर आम्ही पोलीस आयुक्त महोदयांना आता मी पत्रकार परिषदेमध्ये पण बोलणं झालेलं आहे. असं कोणाचे ज्या आल्या तक्रारी जी काही FIR दाखल झालेल्या आहेत आणि याच्या संदर्भामध्ये आले असेल तर शहानिशा केली जाईल.
आणि मतमोजणीच्या संदर्भात जिल्ह्यात एक 3 मिनिटांमध्ये जर किती टक्केवारी झाली आणि मतमोजणीचं नियोजन काल आपल्या जिल्हाभरामध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडली. काही किरकोळ तुरळक प्रकार वगळता संपूर्ण जिल्हाभरामध्ये शांततेत मतदान पार पडलेलं आहे. मतदान केंद्राच्या बाहेर किंवा काही परिसरामध्ये 1-2 हाणामारीच्या अशा काही घटना घडलेल्या आहेत. त्याच्या संदर्भात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. एकंदरीतच आपल्या जिल्हाभरामध्ये काल आज जेव्हा अंतिम आकडेवारी समोर आली 69.64% म्हणजे जवळजवळ 70% मतदान झालेलं आहे. जे भरघोस मागच्या विधानसभेच्या वेळेस 65% झालं होतं ते यावेळेस 70% गेलेलं आहे. एक्झॅक्ट मतदान 69.64% झालेलं आहे. यामध्ये नवीन मतदारामध्ये आणि महिलांमध्ये खास कर उत्साह दिसून आला. आम्ही मागच्या 6 महिन्यापासून युवकांचं मतदान वाढावं आणि महिलांचं मतदान वाढावं यासाठी अतोनात प्रयत्न करत होतो. त्याचं रिझल्ट आम्हाला या मतदानामध्ये दिसून आलेला आहे. मला आपल्याला सांगितलं पाहिजे की 2019मध्ये महिला मतदान 62% झालं होतं ते यावेळेस 68% झालेलं आहे आणि 2019मध्ये 65% झालेलं मतदान यावेळेस 2024मध्ये 70% गेलेलं आहे. खूप चांगल्या पद्धतीनं मतदान झालं. त्यामुळं मी समस्त मतदार बंधू भगिनीचं मनापासून अभिनंदन करतो. त्याचबरोबर आता आपल्याकडे मतदानांचं महिलांचं प्रमाण खूप चांगल्या पद्धतीनं राहिलेलं आहे. 2019च्या मतदान प्रक्रियेमध्ये पुरुष मतदानाची टक्केवारी होती 68%, ती ह्यावेळेस झालेली आहे 70%. 2019ला महिलांच्या मतदानाची टक्केवारी होती 62%, ती यावेळेस झालेली आहे 68%. आणि एकूणच 2019ला 65% असलेलं मतदान यावेळेस 69.64 म्हणजे जवळजवळ 70% मतदान या ठिकाणी झालेलं आहे. मतदान प्रक्रियेमध्ये मतदान सुरू झाल्यानंतर 6 ठिकाणी बॅलेट युनिट बदलावं लागलं, 3 ठिकाणी कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट 14 ठिकाणी. ह्याचं प्रमाण बदलण्याचं जे आहे ते 0.10 प्रमाण आहे. म्हणजे अतिशय नगण्य ठिकाणी मतदान यंत्र बदलावं लागलं. त्यामुळे मतदान यंत्राची कार्यक्षमता आणि आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी अतिशय प्रभावीपणे काम केल्याचं निदर्शनास आलेलं आहे. त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. मतदानाच्या दिवशी आपण आरोग्याची सेवा उपलब्ध करून दिली होती आणि मला आपल्याला सगळ्यांना सांगितलं पाहिजे की जवळजवळ 9,479 लोकांनी या आमच्या आरोग्य सेवेचा लाभ घेतला. त्याच्यामध्ये मतदार होते 8,324 जे वेगवेगळ्या मतदान केंद्रावर मतदान करायला आले होते आणि काही अडचणी त्यांना आल्या, काही त्रास झाला म्हणून तात्काळ त्यांची आरोग्याची सेवा आम्ही त्या ठिकाणी केली. 1155 आमचे जे अधिकारी कर्मचारी मतदानाच्या ड्युटीवर होते त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे आणि जवळजवळ 34 लोकांना ॲडमिट करावं लागलं आम्हाला हॉस्पिटलमध्ये. त्यामध्ये 8 व्यक्तींना आम्ही खाजगी दवाखान्यामध्ये ज्यांना आम्ही विनंती केली होती बेड राखून ठेवा आमच्या कर्मचाऱ्यासाठी अधिकाऱ्यांसाठी म्हणून, तर 8 खाजगी हॉस्पिटलमध्ये आणि बाकी 26 शासकीय दवाखान्यामध्ये त्यांना दाखल केलेलं आहे. एकंदरीत मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पाडलेली आहे, पारदर्शकपणे पार पडलेली आहे. काही लोकांच्या काही अफवा होत्या, आमच्या टीमने जाऊन ते तातडीनं शहानिशा केल्या, ह्या त्या अफवाच निघाल्या. बरेच टेलिफोनिक कॉल वगैरे सुद्धा 19 तारखेला आले होते, तेव्हाही रात्री आमच्या लोकांनी जाऊन बघितलं तर त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य त्या ठिकाणी आढळून आलेलं नाही. आजसुद्धा काही बातम्या काही प्रसारमाध्यमातून येत आहेत की पैसे वाटपाचा आरोप होतो आहे, पैसे वाटप झाले, परंतु आमच्या टीमच्या इतक्या मोठ्या FST SSTच्या टीम फिरत होत्या, आमचे सगळे अधिकारी फिरत होतो, मी स्वतः फिरत होतो, मतदारांशी मी वार्तालाप करत होतो. आज अनेक वर्तमानपत्रातून सुद्धा बातम्या आलेल्या आहेत की जिल्हाधिकारी स्वतः मतदारांना भेटून विचारपूस करत होते, पण कुठेही मला असं किंतु परंतु बोलणं कोणाच्या बोलण्यातून आलेलं नाही आहे. एकंदरीत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याबद्दल मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. प्रसारमाध्यमांनी चांगलं सहकार्य केलं त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करणे आभार व्यक्त करतो. उद्या संदर्भात काय काय किती यंत्रणा आहे? मतमोजणी 23 तारखेला होणार आहे. त्या संदर्भामध्ये आज निवडणूक निरीक्षक महोदयांच्या उपस्थितीमध्ये कर्मचाऱ्याचं सेकंड रँडमायझेशन झालेलं आहे, ज्याच्यामध्ये कुठला कर्मचारी कुठल्या विधानसभेच्या मतमोजणीला जाणार आहे ह्याचं ऑनलाईन या ठिकाणी रँडमायझेशन झालेलं आहे. जिल्हाभरामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या मतमोजणीच्या मोजणीसाठी 126 टेबलची व्यवस्था केलेली आहे. पोस्टल बॅलेट पेपरच्या मतपत्रिकेच्या मोजणीसाठी 70 टेबल लावलेले आहेत आणि ETPBS जे आर्मीच्या लोकांना आपण दिलेली आहे तर त्यांच्यासाठी 12 टेबलची आपण अरेंजमेंट केलेली आहे.
9 विधानसभामध्ये या पद्धतीने एकूण 208 टेबल्स लावलेले आहेत. त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मुख्यालयामध्ये ही मतमोजणी होणार आहे. त्यासाठी जवळजवळ 852 काउंटिंग स्टाफ आपण नियुक्त केलेला आहे. मायक्रो ऑब्झर्वर आपण 242 लावलेले आहेत, जे की केंद्र शासनाचे अधिकारी कर्मचारी आहेत आणि निवडणूक निरीक्षकांच्या अखत्यारीमध्ये ते काम करणार आहेत. जवळजवळ 3000पेक्षा जास्त पोलीस अधिकारी स्टाफ आपण काउंटिंगसाठी नियुक्त केलेला आहे. म्हणजे एकंदरीत टोटल मॅन पॉवर जो आहे तो 5778 मॅन पॉवर आपण काउंटिंगच्या कामासाठी लावलेला आहे. काल मतदान होऊन आल्यानंतर रात्री उशिरापर्यंत सर्व ज्या मतपेट्या आहेत, जे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आहेत, ते त्या आरओच्या हेडक्वार्टरला स्ट्रॉंग रूममध्ये सीलबंद करून ठेवलेले आहेत आणि ते स्ट्रॉंग रूम सील करत असताना उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी आणि ऑब्झर्वर यांच्या उपस्थितीमध्ये ते सीलबंद केलेलं आहे आणि त्याच्या CCTVचे सगळं कव्हरेज आपण प्रत्येक उमेदवारांना लेखी विनंती केलेली आहे की आपण 24 तास केव्हाही आपण त्या ठिकाणी येऊन स्ट्रॉंग रूमला भेट देऊ शकता. किंबहुना आपला प्रतिनिधी त्या ठिकाणी 24 तासासाठी जर बसवणार असाल तर त्या ठिकाणी आपण स्क्रीनची व्यवस्था केलेली आहे आणि स्ट्रॉंग रूमचा दरवाजा आणि ते CCTVच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना पाहायला उपलब्ध असणार आहे. प्रत्येक ठिकाणी पारदर्शकतेला आपण प्राधान्यक्रम दिलेला आहे आणि मतमोजणीसाठी सुद्धा प्राधान्यक्रमानं पारदर्शक होईल यासाठी सर्व ते काळजी आम्ही घेतो आहोत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.